नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. शिवसेना पक्षाचं नाव आणि शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह हे नेमकं कोणाचं, यासाठी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि आता या पुढची सुनावणी जी आहे ती ऑगस्टमध्ये असणार आहे. आणि आज सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमकं काय घडलं, सुनावणीत नेमकं काय घडलं, याविषयी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. आणि त्याच अनुषंगानं आजचा आपला लाईव्हचा विषय आहे ठाकरे वर्सेस शिंदे, पुन्हा तारीख पे तारीख. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची पुढील सुनावणी ऑगस्टमध्ये. आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? संकेत, आज आपण बघतोय की जवळपास या संपूर्ण शिवसेना पक्षामध्ये जी फूट पडली त्याला जवळपास 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये तीच याचिका अजूनही प्रलंबित आहे. त्याच्यावरती आज सुनावणी झालेली आहे. शिवसेना पक्षाचं नाव कोणाचं आणि शिवसेना पक्षाचं जे चिन्ह आहे धनुष्यबाण ते नेमकं कोणाचं, ठाकरेंचं की शिंदेचं, या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. याची पुढील सुनावणी ऑगस्टमध्ये होणार आहे. नेमकं आजच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमकं काय घडलंय? राजरत्न 1 फेब्रुवारी 2023ला केंद्रीय निवडणूक आयोगाने एक निर्णय दिला. मूळ शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे तत्कालीन मुख्यमंत्री आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याकडे राहील. शिंदे गट जो आपण म्हणत होतो त्या शिंदे गटाला शिवसेना म्हणून अधिकृत मान्यता जी आहे ती 1 फेब्रुवारी 2023ला मिळाली. आणि त्याच वेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव मिळालं आणि मशाल हे चिन्ह मिळालं. या निर्णयाविरोधात 23 फेब्रुवारी 2023ला ठाकरे गट अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे तो न्यायालयामध्ये गेला. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली गेली आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी असं त्यांनी म्हटल्याचं पाहायला मिळालं. मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अंतिम निकाल येईपर्यंत धनुष्यबाण चिन्ह शिवसेना नाव वापरण्याची मुभा ही एकनाथ शिंदेंना मिळाल्यामुळे त्याच धनुष्यबाण याच चिन्हावर शिवसेनेने निवडणुका लढवल्या. मात्र त्यानंतर मधल्या काळात अनेक घडामोडी घडून गेल्यानंतर 2 वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि या सुनावणीमध्ये खरं तर एक मोठा निर्णय होईल, कारण डी.वाय. चंद्रचूड यांच्या सेवानिवृत्तीनंतर या अगोदर डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होताना आपल्याला पाहायला मिळाली होती. भूषण गवई सरन्यायाधीश झाल्यानंतरची ही पहिली सुनावणी होती. त्यामुळे या सुनावणीकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, कारण आपल्याला माहिती आहे राजरत्न भूषण गवई हे कायद्याचा पक्का आणि संविधानिक चौकटीमध्ये राहून काम करणारे व्यक्तिमत्व आहेत. सरन्यायाधीश म्हणून त्यांनी अगदी पहिल्याच दिवशी पुण्यातल्या एका बिल्डरचं प्रकरण घेत नारायण राणेंना दिलेला दणका या सगळ्यामुळं भूषण गवई सरन्यायाधीश झाल्यानंतरच्या आजच्या सुनावणीकडे हे सर्वांचंच लक्ष होतं. अर्थात आज सुनावणी पार पडली. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून मुकुल रोहतकी आणि नीरज शर्मा या दोघांनी आपली बाजू जी आहे ती मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोळ असे 2 न्यायमूर्ती होते, ज्यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी जी आहे ती पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि यामध्ये प्रामुख्याने कपिल सिब्बल हे ठाकरे गटाची बाजू मांडताना आपल्याला पाहायला मिळाले, ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू मांडताना पाहायला मिळाले. आणि पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या दृष्टिकोनातनं सर्वोच्च न्यायालयानं निकाल लवकर द्यावा, वेळेत द्यावा आणि खरं तर आजच सुनावणी घ्यावी असं साधारणतः कपिल सिब्बल जे आहेत ते म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळाले. न्यायमूर्तींनी माझं वेळापत्रक तपासून तुम्हाला सुनावणीची तारीख कळवतो असं सांगितलेलं आहे. तोपर्यंत तुम्ही निवडणुका आल्या तर निवडणुका लढा असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी यावर युक्तिवाद केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि याचमुळं राजरत्न आता ऑगस्ट महिन्यामध्ये ही सुनावणी जी आहे ती संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. संकेत, या बाबतीमध्ये जर पाहिलं तर आता ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने ऑगस्टमध्ये सुनावणी होणार आहे असं सांगितलं, परंतु आम्ही तुम्हाला 2 ते 3 दिवसांमध्ये जी आहे ऑगस्टची जी तारीख आहे ते सुद्धा सांगू असं सांगितलेलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जे धनुष्यबाण चिन्ह आहे त्याला कुठेतरी गोठवण्याच्या वाशी सुद्धा मागणी करण्यात येते असं अगदी समजतंय. निश्चित राजरत्न. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये जर आपण पाहिलं तर अंतिम निकाल येईपर्यंत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना वापरण्याची मुभा ही सर्वोच्च न्यायालयानेच दिलेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तर पक्षचिन्हच एकनाथ शिंदेंना देऊन टाकलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये प्रामुख्याने आता
अंतिम निकाल येईपर्यंत पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरा हे सर्वोच्च न्यायालयात सांगताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच मागणीला ठाकरेंच्या शिवसेनेचा जो आहे तो विरोध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अंतिम निकाल जोवर येत नाही तोवर खरं तर पक्षाचं चिन्ह जे आहे म्हणजे धनुष्यबाण जे आहे ते गोठवण्याची मागणी जी आहे ती शिवसेनेकडनं अर्थात उद्धव ठाकरे गटाकडून जी आहे ती आपल्याला करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं राजरत्न. आणि या अगोदरचे सुद्धा आपण युक्तिवाद पाहिले. या अगोदरची जर आपण चर्चा पाहिली तर कपिल सिब्बल ठाकरेंच्या बाजूने आणि मुकुल रोहितगी एकनाथ शिंदेच्या बाजूने अगदी तगडा युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळाले होते. आता ऑगस्ट महिन्यामध्ये तरी सुनावणी होते, कारण सुनावणीमध्ये नेमका काय निर्णय होतो हे पाहणं निश्चित राजरत्न महत्वाचं असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर या निकालाचा जो आहे तो परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालय जो काही निकाल देईल त्याचा निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर जो आहे तो परिणाम होण्याची शक्यता आहे. संकेत, आपण बघतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसं आपण सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की 4 महिन्याच्या आत घ्या. आता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. आणि जशा पद्धतीने आज सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाने जी भूमिका मांडलेली आहे की आम्ही ऑगस्टमध्ये तारीख देणार आहोत आणि ऑगस्टची तारीख ते 2 ते 3 दिवसांमध्ये जाहीर करणार आहेत. परंतु अशा वेळी हा जो निकाल आहे त्या निकालाला साधारणतः किती दिवस लागू शकतात? हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी हा निकाल अपेक्षित आहे का? अर्थात राजरत्न ही संविधानिक किंवा न्यायालयीन प्रविष्ट असणारी बाब आहे. अर्थात याचं कोणत्या दिवशी निकाल लागेल असं आपण ठामपणे सांगू शकत नाही. मात्र निश्चितपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अगोदर हा निकाल लागला पाहिजे. त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जे आहे ते आग्रही असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं तर आम्हाला आता मिळालंच आहे असं अशीच भूमिका जी आहे ती घेताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच आजची सुनावणी जर राजरत्न आपण पाहिली तर आपण सुरुवातीला जसं म्हटलं तसं आजच्या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष होतं. मात्र फारसं काही काम आज सुनावणीमध्ये झालं नाही. आता ऑगस्ट महिन्याच्या सुनावणीमध्ये याबाबतचा निर्णय जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. खरं तर आज सायंकाळपर्यंत पुढच्या सुनावणीची वेळ ठरवू असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं. त्यामुळे कदाचित आज रात्रीपर्यंत नवीन तारीख जी आहे ती येताना आपल्याला पाहायला मिळू शकते राजरत्न. संकेत, आपण बघतो की ज्यावेळेस उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदेनी त्यांच्या विरोधात बंड केलं आणि त्यानंतर जर पाहिलं की शिवसेना, एकसंध शिवसेना जी होती त्यांचे जे प्रतोद होते सुनील प्रभू यांनी 13 आमदारांवरती, शिवसेनेचे जे 13 आमदार होते त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई करा यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष जे होते तत्कालीन नरहरी झिरवाळ त्यांच्याकडं अर्ज केलेला होता. त्यावरती सुद्धा सुनावणी झालेली नाही. जर पाहिलं तर सुप्रीम कोर्ट विधानसभेमध्ये त्या बाबतीमध्ये राहुल नार्वेकर, जे की त्यानंतर एकनाथ शिंदेचं सरकार आल्याच्या नंतर, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांची जी निवड झालेली होती, अध्यक्ष म्हणून निवड झाली, त्यांनी यावरती तोडगा काढत थेटपणे एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा धनुष्यबाण चिन्ह असेल ते थेटपणे शिंदेंना दिलं. परंतु त्यांनी ज्या पद्धतीची याचिका उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली होती विधानसभा अध्यक्षांना, त्या याचिकेवरती सुनावणी कशाही पद्धतीची झालेली, म्हणजे जी अपात्र करा, 13 आमदारांना अपात्र करा, राहुल नार्वेकर यांनी कोणत्याच पक्षाच्या आमदारांना अपात्र केलेलं नाही. ना ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदारांना अपात्र केलं, ना एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना अपात्र केलं. कोणत्याही आमदारांना अपात्र केलेलं नाही. आणि थेटपणे उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष होता, जे धनुष्यबाण चिन्ह होता आणि ठाकरेंची शिवसेना होती, ती थेटपणे एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे जो विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिलेला आहे त्यानंतर पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर निवडणूक आयोगाने सुद्धा अशाच पद्धतीचा निकाल दिला. निवडणूक आयोगाने सुद्धा शिवसेना आणि शिवसेना पक्षाचं नाव धनुष्यबाण चिन्ह हे दोन्ही शिंदेच्या शिवसेनेला दिल्याचं पाहायला मिळालं. आता जी सुनावणी आहे या सुनावणीमध्ये शिंदेची अर्थात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरती सुनावणी होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो आमदार अपात्र आहेत ती केस आता डिझॉल्व्ह झाली असं म्हणायचं. अगदी निश्चित राजरत्न, आमदार अपात्रतेच्या केस बाबतचा जरी आता निकाल दिला तरी त्याला केवळ अकॅडमिक महत्व जे आहे ते असणार आहे. कारण मुळामधले ही आमदार अपात्रतेची सुनावणी कधीची होती तर 2019 ते 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकापर्यंतची होती. त्यावेळी जर अपात्रता झाली असती तर आमदारांना पुन्हा निवडणूक लढण्याची मुभा मिळाली असती, कारण त्यातून मग या निवडणुकीवर त्याचा इम्पॅक्ट निश्चितपणे झाला असता. मात्र ती सुनावणीच त्यावेळी राजरत्न झाली नाही. हे सगळे आमदार आपल्या मतदारसंघामध्ये निवडून आले आणि मला वाटतं बंडामध्ये सहभागी झालेले शहाजी बापू पाटील आणि बालाजी कल्याणकर जर सोडले तर सगळे आमदार हे विजयी झाल्याचंच आपल्याला पाहायला मिळालं. बालाजी कल्याणकर यांचा सुद्धा विजय झालेला आहे
एकंदरीत बालाजी किनीकरांचा किनीकरांचा पराभव झाला पराभव झाला. राजरत्न. त्यामुळे येतं जर आपण पाहिलं तर अगदी 2 अपवाद जर आपण म्हटले तर बाकी सगळे आमदार जे आहेत ते विजयी झालेले आहेत आणि अगदी आता लता सोनवणे ज्या बंडामध्ये सहभागी होत्या त्यांच्या मिस्टरांना अर्थात चंद्रकांत सोनवणेंना तिथे उमेदवारी दिली गेली, ते विजयी झाले. राजेंद्र पाटील यड्रावकर शिराळ आपल्या शिरोळ मतदारसंघातनं ते तिकडे गेले होते. राजश्री शाहू विकास आघाडीकडनं त्यांनी निवडणूक लढवली. त्यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली, ते पराभूत झाले. या 2 नाव आपण जशी सुरुवातीला नावं घेतली तसं एक बच्चू कडूंचं नाव आहे राजरत्न, की जे गुवाहाटीला गेल्याचा सगळ्यात मोठा फटका बच्चू कडूंना बसला. राज्यमंत्री पद त्यावेळी जे होतं ते तर गेलंच आणि आता अक्कलकुवा मतदारसंघातून आमदारकीलाही भारतीय जनता पक्षाच्याच उमेदवाराकडनं बच्चू कडूंना जे आहे ते पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे आमदार अपात्रतेच्या सुनावणीला आता केवळ एक अकॅडमिक महत्व जे आहे ते असणार आहे. मात्र पक्ष कुणाचा, शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, या सगळ्याचे प्रश्न ज्यावेळी निर्माण होत आहेत या सुनावणीकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष आहे आणि या निकालाचा निश्चितपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अगोदर ही सुनावणी व्हावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. कपिल सिब्बल त्यासाठी प्रामुख्याने आग्रही राहिल्याचं राजरत्न आपल्याला पाहायला मिळतंय. संकेत, जसं तू सांगितलंस की ह्या जी केस आहे म्हणजे ठाकरे गट वर्सेस एकनाथ शिंदे यांचा पक्ष, जी केस आहे सुप्रीम कोर्टामध्ये, त्याचा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी लागली तर त्याचा इम्पॅक्ट हा वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर या केसचं महत्व हे देशाच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीनं असू शकतं त्याचा रेफरन्स मी तुला अशा पद्धतीने सांगतो की जर पाहिलं तर सुभाष देसाई वर्सेस एकनाथ शिंदे ही जी केस आहे आता ती सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. त्याच आधारावरती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. त्या केसवरती या केसचा कशा पद्धतीचा इम्पॅक्ट पडू शकतो? अगदी निश्चित राजरत्न, म्हणजे पक्ष कसा फुटला पाहिजे आणि पक्ष कसा फोडावा याचं एक उदाहरण म्हणजे त्या शिवसेनेच्या केसमधनं आपल्याला पाहायला मिळालं. ज्या पावलावर अजित पवारांनी सुद्धा पाऊल टाकलं आणि विधानसभा अध्यक्षांनी सेफ गोल खेळत ये बी मेरा बी बी मेरा असं कुणालाच अपात्र न करता त्यावेळी जर आपण पाहिलं तर मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदेकडेच राहील. जे केंद्रीय निवडणूक आयोग म्हटला होता त्याच पद्धतीने त्यांनी निकाल दिला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाबतीतही तोच निर्णय झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र राजरत्न एक बदल जर आपण पाहिला 2 केसमधला तर एकनाथ शिंदेच्या बाबतीमधल्या शिवसेनेच्या केसमध्ये अंतिम निकाल येईपर्यंत नाव आणि चिन्ह वापरायचे अधिकार हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यांना कुठलंही रिस्ट्रिक्शन तिथं नाहीये. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जर आपण पाहिलं अगदी निवडणुकांच्या काळामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर त्यांना एक डिस्क्लायमर द्यावा लागतो की राष्ट्रवादी हे नाव आणि चिन्ह हे केंद्रीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाधी असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारांमध्ये सुद्धा तो डिस्क्लायमर द्यावा लागत होता. सोशल मीडिया पोस्टवर सुद्धा तो डिस्क्लेमर द्यावा लागत होता. तशी कुठलीच तरतूद ही एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये नाहीये किंवा तसा कुठलाच निकाल जो आहे तो या शिवसेनेच्या बाबतीमध्ये दिला गेलेला नाहीये. त्यामुळं निश्चितपणे राजरत्न शिवसेनेच्या बाबतीमध्ये जी काही सुनावणी होईल त्या अनुषंगाने पुन्हा, कारण ते राष्ट्रवादीचं प्रकरणही न्यायप्रविष्ट आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये, ती देखील सुनावणी आहे. शिवसेनेची सुनावणी झाल्यानंतर निश्चितपणे त्या निकालाचा राष्ट्रवादीच्या निकालावर देखील परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच संकेत, आता या बाबतीमध्ये जी सुनावणी होणार आहे अर्थात शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याची पुढील सुनावणी जी आहे ती ऑगस्टमध्ये होणार आहे. लवकरच 2 ते 3 दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून ऑगस्ट मधली जी तारीख असणार आहे सुनावणीची ती जाहीर सुद्धा करण्यात येणार आहे. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर हा जो निकाल आहे सुप्रीम कोर्टाचा तो खरंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी येतो की नंतर हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आणि या निकालाचा देशाच्या राजकारणावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो हे सुद्धा पाहावं लागणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.